श्री सत्य साई बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी या भूमीला वंदन करून या शिर्डी गावामध्ये, शिर्डी शहरामध्ये लव जिहादच्या माध्यमातून जे कृत्य केलं त्या कृत्याच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हिंदू आक्रोश निषेध मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। त्या मोर्चासाठी उपस्थित असलेले या भागाचे सर्वा व या भागाचे खंबीर नेतृत्व व हिंदुत्वाचे रक्षण करते माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा पाटील, तसेच या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र फिरणारे व या जिहाद्यांचा कर्दनकाळ म्हणून ज्यांना महाराष्ट्रामध्ये उपाधी मिळालेली आहे ते आमचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया, या हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठी लढाई लढणारे, ज्यांना या भागाचाच नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा एक धगधगता ज्वालामुखी म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते सागर भैया व या ठिकाणी शिर्डीचे पावित्र्य शाबूत ठेवण्यासाठी ज्या हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन या शिर्डीतल्या जहाद्यांना हुसकावून लावून जहाद मुक्त शिर्डी करण्याचा जो या ठिकाणी मानस निर्माण केलेला आहे ते या ठिकाणी उपस्थित असलेले हिंदुत्ववादाची रक्षणाची जबाबदारी घेतलेले सर्वच माझे हिंदू बंधू आणि भगिनी, आज या शिर्डीच्या माध्यमातून, या देवस्थानाच्या माध्यमातून या देशामध्येच नव्हे तर या देशाच्या बाहेर सुद्धा सत्य साई बाबांचं खऱ्या अर्थानं पावन भूमी म्हणून ओळखले जातं। परंतु या जिहादांच्या माध्यमातून सातत्याने या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वारंवार हिंदुत्वाच्या विरोधामध्ये, आमच्या माता भगिनींच्या इज्जतीच्या संदर्भामध्ये लाद जिहादच्या माध्यमातून अनेक वेळा हिंदुत्वावरती घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत। बांधवांनो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व जर जोपासायचं असेल, हिंदुत्वाचे रक्षण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं या जहाद्यांचा खऱ्या अर्थानं बिमोड करणं काळाची गरज आहे आणि या शिर्डीच्या माध्यमातून ते होईल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। दादा, मी आल्यापासून तुमच्या नावाची चर्चा मी सातत्याने ऐकत होतो। सर्वांचं मत आहे दादा, तुमच्याकडून अपेक्षा आहे यहां से जिहादी हटाओ और शिर्डी बचाओ, क्योंकि यहाँ हिंदुत्ववादी या ठिकाण या हिंदुत्ववाद्यांच्या आधाराची तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या आधाराची या हिंदुत्वांना गरज आहे। त्यामुळे दादा, तुम्ही दिलेला शब्द मोडत नाही। आज आम्ही तुमच्याकडे एक मागणी करतोय, ज्या जिहाद्यांच्या माध्यमातून या शिर्डीच्या पावनभूमीचं पावित्र्य मोडण्याचं काम केलंय त्यांना या ठिकाणी नेस्तनाबूद करण्याची जबाबदारी दादा तुमची आहे। कारण या भागाचं नेतृत्व तुम्ही करता, या हिंदुत्वाचं रक्षण तुम्ही करता। आज खऱ्या अर्थानं आमच्या सर्व हिंदुत्ववाद्यांची तुमच्याकडे बघण्याची अपेक्षा ती आहे। संग्राम भैयाच्या माध्यमातून सुद्धा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी हिंदुत्वाचा जागर चालू आहे।
आणि या हिंदुत्वाचा जागरण होत असताना या जिहाद्यांच्या खऱ्या अर्थानं कंबर मोडण्याचं काम संग्राम भैया करतायत. त्यामुळे संग्राम भैयाची सुद्धा ताकद म्हणजे तुम्ही आहे, हे हिंदुत्व आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदुत्व या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पेरण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. बांधवांनो, गेल्या अनेक वर्ष लव जिहादाच्या माध्यमातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम या जिहाद्यांनी सुरू केलेलं आहे. आज या शिर्डीच्या पावन भूमीमध्ये जर आमच्या आराध्य दैवताच्या माध्यमातून सत्य साईबाबाच्या मंदिराच्या पवित्राच्या ठिकाणी जर तुम्ही विनयभंगासारख्या जर गोष्टी करत असाल तर हे हिंदुत्व बदनाम आहे. कारण या ठिकाणी येणारा पर्यटक, येणारा भक्त हा देशातच नव्हे देशाच्या बाहेरचा सुद्धा येतो. जर अशा पद्धतीची त्या ठिकाणी चर्चा झाली तर आज शिर्डीच्या साईबाबावरचा विश्वास उडेल. म्हणून या जिहाद्यांना या शिर्डीतून खऱ्या अर्थानं मुक्त केलं पाहिजे, या शिर्डीतून हटाव केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शिर्डी सत्य साईबाबाची पावनभूमी होऊ शकते. आणि हे काम तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे, गोष्ट लक्षात ठेवा. बांधवांनो, या खऱ्या अर्थाने जर बघितलं, मी या ठिकाणी आल्यानंतर मला अनेक गोष्टी कळाल्या. या शिर्डीच्या पावन भूमीमध्ये जिहाद्यांनी सुळसुळाट चालू केला. भैया दादा, काही दिवसापूर्वी गेट नंबर 2च्या ठिकाणी पेरू विक्रेत्यांनी इथल्या पर्यटकांना, इथल्या भक्तांना मारहाण केली. काय कालापुरतं त्यांना बंदी घालण्यात आली, त्यांनी रास्ता रोको केल्या. इथल्या प्रशासनानं त्यांना पुन्हा या ठिकाणी जागा देऊन इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये काम करण्याचं सुरुवात केलेलं आहे. माझी त्या महापालिकेच्या प्रशासनाला माझं सांगणं आहे, छत्रपती शिवरायांचं वादळ या शिर्डीमध्ये आलेलं आहे. जर जिहाद्यांना त्वरित थांबवलं नाही तर या वादळाची सुनामी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या सुनामीमध्ये इथला व्यवस्था सगळा पूर्ण मोडीत निघेल, गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही या शिर्डीच्या माध्यमातून या देशामध्येच नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा या पावनभूमीची चर्चा केली जाते. जर या पावनभूमीमध्ये अशा पद्धतीची वागणूक जर पर्यटकांना मिळत असेल तर त्यांना शिर्डीतच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, या जिहाद्यांना देशामध्ये सुद्धा राहण्याचा अधिकार नाही, हे तुम्हाला मी ठामपणे सांगू शकतो.